जुलमी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जुलमी कायदा रद्द करा, नाहीतर खुर्च्या हा जे जनसुरक्षेच्या नावाखाली जुलमी आणि काळा कायदा आणलेला आहे, जो कायदा इंग्रजांचा वारसा सांगणारा कायदा आहे आणि जनतेच्या विरोधातला कायदा आहे. हा कायदा विधानसभेमध्ये जे काही खोट्या पद्धतीनं निवडणुका लढवून सत्तेवर आले त्यांच्या आधारावर मान्य करून घेतलेला आहे. हा कायदा रद्द केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता थांबणार नाही. त्याचं कारण असं की भारतीय संविधानाने दिलेले हक्क हा कायदा काढून घेतो. जनतेच्या प्रश्नावर जनतेनं लढू नये आणि आता याने जे भांडवलदार विशेषतः अदानी असतील, अंबानी असतील, यांना शेतकऱ्यांच्या जमिनी विकणं, आदिवासींची जंगलं विकणं, त्यानंतर रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं, मुंबईतल्या सगळ्या जमिनी अदानीला देणं, हे जे निर्णय घेतलेले त्याला जनतेनं विरोध करू नये म्हणून त्याने अशा प्रकारचे इंग्रजांच्या काळातले जुने काळे कायदे आता परत काढलेले आहेत. महाराष्ट्रातले इंडिया आघाडी आणि सगळ्या जनचळवळी आणि संघटनांनी एकत्रित येऊन या कायद्याच्या विरोधामध्ये रान उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आज आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक टप्पा आहे एकत्र येऊन महाराष्ट्रावर हे कायदा लादला जाऊ नये यासाठीचं नवं आंदोलन कुठल्या प्रकारचं असेल यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत आणि हा कायदा रद्द होईपर्यंत महाराष्ट्रातली जनता या कायद्याच्या विरोधात लढेल याची आम्ही खात्री करणार आहोत. रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडं? ही न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. या अण्णाभाऊंच्या पंक्तीप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचा मूलभूत आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचे चळवळ तिने चालवली आहे. यात शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी जे चळवळी काम करतायत, ज्या शेतकरी संघटना काम करतायत, ज्या दलित चळवळी काम करतायत, त्यांचा आवाज कुठंतर दाबण्याचा प्रयत्न, त्यांना कुठंतर कायद्याची भीती दाखवून सरकारच्या विरोधातला जनप्रक्षोभ कुठंतर शमवण्यासाठी या जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे हमीभावाचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, वंचित शोषित पीडित घटकांचे प्रश्न असतील, ते प्रश्न कुठंतर आंदोलनाच्या स्वरूपातून जनतेसमोर येऊ नयेत यासाठी या जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी हुकमी पद्धतीनं महाराष्ट्र शासन करत आहे. याला सर्व पुरोगामी संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, शेतकरी चळवळी असतील, मी प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या जनसुरक्षा विधेयकाला मी निषेध व्यक्त करतो. जय शिवराय, जय प्रहार. जुलमी कायदा केलेला आहे त्याचं नाव जनसुरक्षा कायदा. वास्तविक ही जनसुरक्षा नसून त्यांनी केलेल्या वाम मार्गाने मिळवलेल्या संपत्ती, पक्षफोडी आणि अनेक जणांना माफियांना वाचवण्यासाठी त्यांची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी केलेला हा कायदा आहे. खरं तर सामान्य माणसं रस्त्यावर येऊ नयेत, त्यांचे अधिकार वापरू नयेत आणि आम्हाला वाटेल तसं राज्य करता यावं, आम्ही म्हणेल तीच सत्ता तशीच वापरू या पद्धतीनं त्यांची जी हुकुमशाही चालू आहे आणि त्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे, त्याला सुरक्षा मिळावी म्हणून या कायद्याचं त्यांनी कायदा केलेला आहे. खरं पाहता महाराष्ट्र हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेलं राज्य आहे, पुरोगामी विचारांचं राज्य आहे. या राज्यामध्ये यांनी जरी कशाही कुटील पद्धतीनं हा कायदा केला असला तरी आम्ही सर्व सामान्य माणसं, पुरोगामी संघटना, इंडिया आघाडी आणि सामान्य माणसं जी वाडीपासून वस्तीपासून गावापर्यंत राहतात, जी विद्यार्थ्यापासून शेतकऱ्यापर्यंत आणि कामगारापर्यंत, आम्ही या कायद्याचा जो काही दाहक परिणाम आहे आणि आमच्या हक्कावर गदा येणार आहे तर यासाठी आम्ही मोठा लढा उभा केलेला आहे. त्याची सुरुवात म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र या कायद्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन केलेलं आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की सरकारनं वेळीच भानावर यावं, जमिनीवर यावं आणि हा कायदा पाठीमागे घ्यावा, अन्यथा याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि जे परिणाम होतील त्याला ते जबाबदार राहतील याची नोंद त्यांनी घ्यावी. इन्क्लाब जिंदाबाद. सुरक्षा कायद्याच्या नावाखाली सर्व पुरोगामी पक्ष संघटना शिवशाहू फुले यांचे विचार
दाबण्याचा या सध्या अस्तित्वात असणाऱ्या सरकारनं प्रयत्न चालू केला आहे. खरं तर हा कायदा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला विरोध असा आमचा समज आहे. ज्या बाबासाहेबांनी इंग्रजांच्या विरोधात आणि ब्राह्मणी विचारांच्या विरोधात ज्या चळवळी केल्या, ज्या आंदोलनं उभा केली, ती चळवळी त्या आंदोलनं इथून पुढं होऊ नयेत याची काळजी म्हणून आत्ताच्या सरकारनं घेतलेला निर्णय आहे. खरं तर पूर्वीसारखी परत हुकुमशाही आणायची, पुन्हा ब्राह्मणशाही आणायची आणि दीन दलित दुबळ्यांना या घटकातल्या सर्वसामान्य लोक अधिकार संपवायचा आणि त्यासाठी जनतेचा जनसुरक्षा असं गोंडस नाव देऊन निर्माण केलेला हा कायदा आहे. आणि या कायद्याला दलित महासंघ म्हणून मच्छिंद्र सकटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज सर्व पुरोगामी पक्ष संघटनांच्या विचारधारेनं आज या कायद्याला विरोध करण्यासाठी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर बसलेलो आहोत. आज इथं आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करत आहे. जनसुरक्षा कायदा याचा विरोध करण्यासाठी आज इस्लामपूर शहरामध्ये सर्व संघटनांच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. तर म्हणजे या कायद्यामध्ये, या विधेयकामध्ये एखाद्या संघटनेची व्याख्या कशी असावी, त्या संघटनेची व्याख्याही सुस्पष्टपणे मांडलेली नाही आहे. सरकार उद्या कुणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये या कायद्याअंतर्गत त्या संघटनेवरती किंवा व्यक्तीवरती मनमानी पद्धतीने कारवाई करू शकते. तसंच सरकार ज्या वेळेला हा कायदा आणत होतं त्यावेळेला सांगत होतं की नक्षलवाद्यांच्यासाठी हा कायदा आहे आणि एकीकडं राज्य सरकार असं म्हणतं आणि दुसरीकडे केंद्र सरकार असं म्हणतंय की देशातला नक्षलवाद पूर्णपणे संपलेला आहे. मग नक्की हा विरोधाभास आणि मग हा कायदा राज्यात हवा कशाला? जर केंद्र शासन नक्षलवाद संपलाय असं म्हणत असेल तर मग राज्यात हा कायद्याची काही आवश्यकता नाही आहे आणि सदरचा कायदा हा राज्य शासनानं परत घ्यावा आणि याची अंमलबजावणी करू नये एवढीच अपेक्षा.